तिच्या पर्व काळावरती चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, तिसऱ्या दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या बालकाकडे, माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. त्यामध्ये मी माझं परम भाग्य समजतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं, दृष्ट लागावं एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं तुम्ही सर्वांनी केलेलं निवेदन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे आदरणीय वंदनीय परमपूज्य माझ्या गुरुस्थानी असणारे, मला वारंवार ज्यांचं मला मार्गदर्शन असतं असे असणारे आमचे आदरणीय वंदनीय आमचे पांडुरंगजी महाराज असतील, त्यांच्या ह्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, ह्या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्प हे माझ्याकडे आलेलं आहे, माझ्या वाटेला आहे. त्यामध्ये मी माझं परम भाग्य समजतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच गावातील, परिसरातील वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुणीजन मंडळी, गायक वादक मंडळी, कीर्तनकार मंडळी, माझ्यापेक्षा वयानं, अनुभवानं, ज्ञानानं थोर असणारी सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची, गोड अशा प्रकारची चाल गायली अशा असणारे आदरणीय वंदने माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे दीपकजी महाराज, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बऱ्याच दिवसापासूनची आमची दीपक महाराजांची आणि आमची भेट आहे. अगदी छोटं होतं त्यावेळेस, अगदी लहान होतं त्यावेळेस दीपक महाराजांनी माझ्या कीर्तनामध्ये गायन केलं होतं. आदरणीय दीपक महाराज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदने माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे सुनीलजी महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही वंदन करून त्याचनंतर त्यांच्याच बाजूला असणारे आमचे आदरणीय वंदनीय परमपूज्य विष्णू महाराज, आदरणीय विष्णू महाराज, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. विष्णू महाराज आहेत, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर आमचे आदरणीय महेश महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. महेश महाराज सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याच बाजूला असणारे आमचे आदरणीय वंदनीय हनुमंत महाराज, आदरणीय हनुमान महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय लक्ष्मण महाराज, आदरणीय लक्ष्मण महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे पखवाज वाजवण्यासाठी जे उपस्थित आहेत असे असणारे आमचे गणेशजी महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. नावासारखंच वजनदार व्यक्तिमत्व बरं का, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. गेल्या 3 दिवसापासून ज्यांच्या मुखरविंदातून सुंदर अशा प्रकारची भागवत कथा ऐकून ऐकत आहात, बरोबर ना, भागवत कथा ऐकून ऐकत आहात अशा असणारे आमचे आदरणीय वंदन आहे. परमपूज्य माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे निवृत्ती महाराज, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आदरणीय निवृत्ती महाराज बाडेकर, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर अतिशय सुंदर अशा प्रकारची, गोड अशा प्रकारची दादाची माईक सिस्टीम आहे, त्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांनाही माझं वंदन आहे. ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नाताना जे माझे मामा लागतात, मृदुंग विशारद, मृदुंग सम्राट आमचे अंकुजी महाराज काळे असतील, ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित असून त्यांनाही माझं वंदन आहे. अशा असणारे आमचे ऋषिकेश महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय प्रल्हाद महाराज, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे प्रल्हादजी महाराज कार्यक्रमासाठी, कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आदरणीय पारायणाचे व्यासपीठ चालक आमचे कदम माऊली आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. गुरुस्थानी असणारे आमचे कदम माऊली आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे कार्यक्रमाचे आजचे कीर्तनाचे यजमान असणारे आमचे आदरणीय वंदने आमच्या ज्ञानेश्वर दादा हिवाळे असतील, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनी कार्यक्रमाचं यजमान घेतलेलं आहे, त्यांनाही वंदन करून गावातील, परिसरातील सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय रवी महाराज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही वंदन करू. सर्वच मंडळी, परिसरातली मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून तुम्हाला सर्वांना वंदन आहे. युट्यूब चॅनलवाले आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा ह्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. नाव जर कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा बरं. कोणा नाव जर कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा, पण तरी सुद्धा तुमचं नाव कोणाचं सोडणार नाही. सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. घेऊ का उखाणा? घेऊ का? माना हलवा म्हणजे मला कळलं जाग्यात म्हणून. हा, घेऊ ना उखाणा? ऐका, उखाणा कसा घेतो लक्ष दे, नाही का बरं का. नाही तर सध्याच्या काळात उखाण्याच्या लई पद्धती निघल्यात महाराज. एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावावं. ती उखाणा कशी घेणार माहिती का? ऐका, येत होते जात होते खिडकी वाटे, पाठ होते खिडकीला 3 तारा, पानं खाते करा अडकीला घुंगरा बारा, तिकोणाला व्यापारी दिली सुपारी नेते, वाण्याला हांडा नेते, पाण्याला पाण्यात ते वाड्यात ते वाड्यात वाडे, 7 वाडे पलंग पलगाव गादी गादी, ऋषी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घड्याळीत वाजला योग, मी नानोबा तुकोबारांची लेख. ऐका, पहिल्यांदा नवीन लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या नवरीला असं नाव घ्यायला लावायचं, असं नाव घेणार बरं का. अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं.
मग कशी नाव घेणार माहिती का? बटन तुटलं बटव्याचं नाव आहे का बरं? हा, बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घेतो त्यासाठी नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का बरं का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचं मान राखून विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा करून घ्यायला सांगतात. आता ऐका, उपदेश करत असताना कोणाला करावा, काय करावा, कसा करावा आणि कधी करावा याची फार मोठी पात्रता आहे. कोणालाही कसाही कधीही केव्हाही मुगूम उपदेश केलेला चालणार नाही. उपदेश करणारा ज्याला आपण उपदेश करतो तो आपल्यापेक्षा वयानं लहान असला पाहिजे, आपलं तेवढं वय असलं पाहिजे, तेवढा अनुभव असला पाहिजे, तेवढं ज्ञान असलं पाहिजे. अर्थातच ज्ञानाच्या जोरावर, वयाच्या जोरावर आणि अनुभवाच्या जोरावर उपदेश करावा. ज्याच्याकडे ज्ञान नाही, ज्याच्याकडे अनुभव नाही आणि ज्याचं वय नाही त्यानं उपदेशच करावा नाही. का हो? मग तुकोबाराय जे उपदेश करतात हा कशाच्या जोरावर करत असतात? तर तुकोबाराय सांगतात याचा अनुभव मी अगोदर घेतलाय, अनुभव आले अंगा आणि तो या जगात देत असे. तुका म्हणे चाकोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. हे अगोदर हे चाकून बघितलंय, याचा अनुभव अगोदर मी घेतलाय आणि मगच तुम्हाला मी उपदेश करतोय. अर्थातच कोणालाही कसाही कधीही केव्हाही उपदेश करून चालणार नाही. ऐका, एका बापानं पोराला बिडी पेटून आणायला सांगितली. बिडी माहिती आहे ना? हा, एका बापानं पोराला बिडी पेटून आणायला सांगितली. पोरग बिडी पेटवायला गेलो, पोरानं बिडी पेटवली पण येता येता बिडी अर्ध्या वाटतच विजवून गेली. बाप पोराला म्हणला, का रे साधी जीवनात तू बिडी सुद्धा पेटून आणू शकत नाही का? पोरग पुन्हा गेलं, पोरानं बिडी पेटवली तर आयुष्यभर बिडी विजूनच दिली नाही. आणि बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत. चांगला अनुभव आहे बरोबर. बिडी अशी इमानदार जाते, ती वडल्याशिवाय पेटत नाही. बाप पोराला म्हणला, का रे बाबा एवढूस वय नाही आणि एवढूशा वयात तू बिडी पेतो का? मला असं वाटतं आपल्या बापाला जर वाटत असेल पोरानं जीवनातला बिडी हा शब्द बंद करून टाकावा, तर बापाने सुद्धा जीवनातला बिडी हा शब्द बंद करून टाकावा आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर का? नाही ना महाराज? आपल्या बापाला जर वाटत असेल पोरानं बिडी बंद करावी, दारू बंद करावी, सिगरेट बंद करावी, तर पोरानं सुद्धा बिडी सिगरेट दारू बंद करणं गरजेचं आहे. बरोबर का नाही? बापानं सुद्धा. कारण आई वडील जसे वागणार आहेत तसेच मुलाला संस्कार लागणार आहेत. अनुभव देत असताना जीवनामध्ये आपला अनुभव काय हाच मुलांना देणं गरजेचं आहे. आई वडिलांनी अगोदर स्वतःने सुधारायचंय आणि मग दुसऱ्याला सुधारायचंय. बरोबर का नाही? तसं तुकोबाराय सांगतात, याचा अनुभव मी अगोदर घेतलाय आणि याचा अनुभव घेतल्याच्या नंतरच मी तुम्हाला सांगतोय. अर्थातच कोणालाही कसाही कधीच उपदेश करून चालणार नाही. मग ऐका, काही जागेवरती तुकोबारायांनी उपदेश केला हे बरोबर आहे. मौलिक ज्ञानोबारायांनी कुठं कुठं उपदेश केलाय. मग ज्ञानोबारायांनी जो उपदेश केला हा वयाच्या जोरावर केला का? ज्ञानोबारायांकडे जर बघितलं, ज्ञानोबारायांचं जीवन चरित्र, तर आपण प्रत्येक जण म्हणतो की ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी समाधी घेतली? 22व्या वर्षी. ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली म्हणजे ज्ञानोबारायांचं वय काहीच नाही. ज्याचं वय नाही त्याचा अनुभव तर नाही. मग ज्ञानोबारायांकडे वय सुद्धा नाही, अनुभव सुद्धा नाही, पण ज्ञानोबारायांनी जो उपदेश केला हा कशाच्या जोरावर केला? मग ज्ञानोबारायांचा जो उपदेश आहे हा ज्ञानाच्या जोरावर आहे. म्हणून ज्ञानोबारायांना म्हणतात ज्ञानांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय आणि कैवल्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा जो उपदेश आहे हा वयाच्या जोरावरती आहे, अजिबात नाही, ज्ञानाच्या जोरावरती आहे. ज्ञानोबारायांचं काय असेल तर ज्ञानोबारायांचं ज्ञान आहे, तुकोबारायांचं ज्ञान सुद्धा, वय सुद्धा आणि अनुभव सुद्धा आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांकडे ज्ञान काय आहे तर एवढं लक्षात ठेवा, निर्बुद्ध रेड्याला बोलवण्याची ताकद आमच्या ज्ञानोबारायांमध्ये, निर्जीव भिंत चालवण्याची ताकद आमच्या ज्ञानोबारायांमध्ये. उगाच नाहीत म्हणत ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप आहे. आळंदीला जर कधीतरी गेला तर ज्ञानोबारायांना साधकाशिवाय कोणी नाही, साधकाला ज्ञानोबारायांशिवाय कोणी नाही. एखादा साधक जर ज्ञानोबारायांकडे गेला ना, ज्ञानोबारायांच्या समाधीकडे, तर ज्ञानोबारायांची समाधी सुद्धा त्या साधकाकडे बघून गदगद असते. ही ताकद जर कशामध्ये असेल तर आमच्या मौलिक ज्ञानोबारायांच्या समाधीमध्ये बघा. जीवनामध्ये संगत कोणाची करावी, कशी करावी, काय करावी, त्यामध्ये संगत सुद्धा साधू संतांची करणं गरजेचे. संगत चांगली असणे गरजेचे. संगत कोणाची करावी तर साधू संतांची संगत करावी. पण मुळातच साधू संतांची संगत ही लई अवघड आहे. ही सहसा कोणाला होती का? नाही होत. महाराज सांगतात बहु अवघड, बहु अवघड आगे संता भेटी, बहु अवघड आगे संता भेटी, हरी जगाचे
संत भेटी. ही संत भेटे ना ही लई अवघड आहे. ही मुळातच सहसा कोणाला होत नाही. पण एखाद्या वेळेस संतांची भेट, संतांची कृपा जर झाली तर मग महाराज सांगतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारेले देवालया. फक्त संगत आणि कृपा कोणाची व्हावी तर साधू संतांची व्हावी. आता ऐका, देव कोणाला म्हणावं, मनुष्य कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं आणि साधक कोणाला म्हणावं? जो कधीच रस्ता चुकत नाही याला देव म्हणायचा. जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणायचं. जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणायचं. आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणायचं. कारण संतांचं कामच एवढं असतंय, अज्ञाना लावावे सन्न मार्गाशी. अज्ञानाला जे योग्य मार्ग दाखवून देतात हे मात्र साधू संत असतात. नाही तर जीवनामध्ये मार्ग दाखवणारे भरपूर जण आहेत महाराज. असे काही काही जण मार्ग सांगतात महाराज. आता येता येता मी एका जणाला रस्ता विचारला होता. म्हणलं दादा मला ह्या गावाला जायचं, रस्ता बरोबर आहे का? ते काय म्हणलं माहिती का, महाराज इथून सरळ जा. पुढे गेल्याच्या नंतर 2 रस्ते लागते. म्हणला पहिला रस्ता सोडायचा, दुसऱ्या रस्त्याने जायचं. त्या दुसऱ्या रस्त्याने गेल्याच्या नंतर पुढे 2 गाव लागते. पहिलं गाव सोडायचं, त्या दुसऱ्या गावामध्ये जायचं. त्या दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागते. पहिलं बस स्टँड सोडायचं, दुसऱ्या बस स्टँडमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस लागते. पहिली बस सोडायची, दुसऱ्या बसमध्ये बसायचं. त्या दुसऱ्या बसमध्ये बसल्याच्या नंतर परत तिथं 2 सीटं लागते. पहिलं सीट सोडायचं, दुसऱ्या सीटावर बसायचं. त्या दुसऱ्या सीटावर बसल्याच्या नंतर ती दुसरी बस परत तुम्हाला 2 गावामध्ये घेऊन जाईल. पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गावामध्ये उतरायचं. त्या दुसऱ्या गावामध्ये उतरल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागते. पहिलं बस स्टँड सोडायचं, दुसऱ्या बस स्टँडला उतरायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर परत तिथं 2 रिक्षा लागते. पहिला रिक्षा सोडायचा, दुसऱ्या रिक्षामध्ये बसायचं. ते दुसऱ्या रिक्षा परत तुम्हाला 2 गल्लीमध्ये घेऊन जाईल. पहिली गल्ली सोडायची, दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं. दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बिल्डिंग लागतात. पहिली बिल्डिंग सोडायची, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाताना सुद्धा ताळावर ताळ असे 2 ताळ लागते. पहिला ताळ सोडायचा, दुसऱ्या ताळावर जायचं. त्या दुसऱ्या ताळावर जाताना सुद्धा तिथं 2 दरवाजे लागते. पहिला दरवाजा सोडायचा, दुसऱ्या दरवाजा आत जायचं. आतमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 रूम दिसतात. पहिली रूम सोडायची, दुसऱ्या रूममध्ये जायचं. त्या दुसऱ्या रूममध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 कपाट दिसते. पहिला कपाट सोडायचं, दुसरं कपाट उघडायचं. ते दुसरं कपाट उघडल्याच्या नंतर परत त्याच्या 2 कप्पे दिसते. पहिला कप्पा उघडायचा, पहिला कप्पा सोडायचा, दुसरा कप्पा उघडायचा. दुसरा कप्पा उघडल्याच्या नंतर परत त्याच्या 2 फोटो दिसते. पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो धरायचा. दुसरा जो फोटो आहे तो माझ्या पणजीचा आहे. तिची शपथ घेऊन सांगतो मला काय रस्ता माहित नाही. एवढ्या लांब जाण्याची काही गरज होती का महाराज? सांगा ना. योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असते, मला सांगायचं एवढं, ते फक्त साधू संत आहेत. मार्ग दावून गेले आधी, योग्य मार्ग दाखवणारे या जगाच्या पाठीवर कोण असतील तर साधू संत आहेत महाराज. त्यामुळे संगत जर कोणाची करावी तर साधू संतांची संगत करावी. जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगल्या माणसाची कधीतरी संगत करावी. काही नाही म्हणजे दुसरी कोणाची संगत करू नका. बाकीचे जे सगळे सांभाळणारे ते स्वार्थापोटी सांभाळणारे. जन हे सुखाचे दिल्या येतल्याचे आणि अंती हे काळाचे नाही कोणी. अंतकाळीचं कोणीच नाही महाराज. ज्या बायकोवर प्रेम करायचं ती राती दारापर्यंत, ज्या मित्रावर प्रेम करायचं तो रातो मशानापर्यंत जावं लागतं ते एकट्याला. आणि शिकायला हा धर्म मंडप आहे. इथं जेवढं शिकता येतं ना, नाही दुसरीकडे इटाल्यासारखं शिकता येणार. त्यामुळे जीवन जगत असताना संगत कोणाची करावी तर चांगल्या माणसाची संगत करावी. आणि याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये आलात ना, तुम्हाला हा जन्म भेटलाय ना, जन्म भेटण्याचे पहिले 3 कारण मी सांगतो तुम्हाला, ऐका.
पहिलं कारण असं आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय. पहिलं कारण आहे वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण झालं. तिसरं कारण महाराज सांगतात, केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. माणसाचं काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. आता ऐका, वासना पाप आणि कर्म ह्या तीन जर त्या गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म घ्यावा लागतो. का हो महाराज, तुमचं आमचं सर्वांचं वासना आणि पाप ह्या तीन गोष्टी शिल्लकच राहिलेल्या असतील का? हो बरोबर आहे. वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लकच राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला हा जन्म भेटलाय. मग महाराज हे बरोबर आहे, वासना पाप कर्म ह्या तीन गोष्टी आमच्या शिल्लक राहिल्यात म्हणून जन्म भेटलाय. पण जन्माला येण्याचं अजून एक कारण आहे. कोणचं? ज्यावेळेस पाप आणि पुण्य दोन्ही समान होतो त्यावेळेसच हा नरदेह भेटतो. असं का हो महाराज? ज्यावेळेस पाप आणि पुण्य दोन्ही समान होतं त्यावेळेसच हा नरदेह भेटतो. हो बरोबर आहे. कारण हे शरीर भेटणं सुद्धा हे कोणाच्या नशिबात नाही, हे लय अवघड आहे. काय म्हणतात महाराज? हे शरीर भेटणं सुद्धा हे कोणाच्या नशिबात नाही, हे लय अवघड आहे. कारण या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म भेटावा ही इच्छा कुणी करावी तर ही देवानं इच्छा करावी. लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. हा देह आम्हाला भेटावा ही इच्छा कुणी करावी? हो, इच्छा देवानं करावी. देव इच्छिताती पाहे. आणि जे जे या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले ना, तुम्हाला आम्हाला ज्यांना ज्यांना हे शरीर भेटले ना, तर त्याला महाराज सांगतात धन्य आम्ही जन्मा आलो, दास झालो पण कोणाचे? विठोबाचे. आता इथं महाराज जगाच्या पाठीवर देव अनेक असताना भगवंत अनेक असताना दास विठोबाचेच का सांगितले बरं? आम्ही दास झालो पण कोणाचे झालो? विठोबाचे, ह्या भगवंताचे. कारण मुळातच तुम्ही आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. ऐका बरं, मुळातच तुम्ही आम्ही सर्वजण संप्रदायाचे कोण्या पाईक आहोत तर वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. आणि याच वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर महाराज सांगतात यहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो. आणि दास जर कोणाचे झालो असेल तर विठोबाचे दास आहेत. ह्या जगाच्या चालक मालकाचे, ह्या भगवंताचे दास आहेत. दास्यत्व करत असताना कोणाचं करावं, काय करावं आणि कधी करावं आणि कसं करावं याची फार मोठी पात्रता आहे. दास्यत्वाच्या पराकाष्ठेचा जर विचार करायचा जर झालाच तर त्याकरता माझ्या अंदाजानं मला असं वाटतंय तपासायला बाकी दुसरं कुणीच नाही. तपासायचं असेल तर फक्त साधू संतांना तपासावं, बाकीच्यांना तपासून काहीच हाती लागणार नाही. व्यवहारिक श्रीमंती, प्रापंचिक श्रीमंती, बाकी दुसऱ्या हाती काहीच लागणार नाही. पहिल्या काळात पेशवाईंच्या काळामध्ये जर राजा महाराजांचा इतिहास जर बघायला झालं तर काही काही इतिहास असेच महाराज मनुष्याला स्फूर्ती देणारे, काही काही इतिहास आणि काही काही इतिहास मनुष्याच्या जीवनातली लालसा वासना देखील वाढवून देतात. राजा महाराजांचे जर चरित्र वाचले तर राजा महाराजांच्या चरित्रामध्ये आढळून येतं पेशवाईंच्या चरित्रामध्ये, बरोबर का नाही? एका एका राजानं 50-50, 40-40 लग्न केले. ऐका ना, एका एका राजानं 500-500, 400-400 बायका केल्या. ऐका नाही हे चरित्र महाराज, बरोबर का नाही? मग हे व्यवहारिक श्रीमंती, ही प्रापंचिक श्रीमंती ही आम्हाला नकोय, ही आमच्या काहीच कामाची नाहीये. मग त्याकरता तपासायचं जर कोणाला असेल तर साधू संतांना तपासावं. जगद्गुरु तुकोबारायांना जर कधीतरी तपासलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये व्यवहारिक श्रीमंती, प्रापंचिक श्रीमंती हाती काहीच लागणार नाही. तुकोबाराय सांगतात हे बघ देवा, तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धीग झाले जिने माझे पंढरी राया, काय गा विठोबा तुझं आता म्हणावे आणि शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. देवा अरे दास्यत्व केलंय तुझं आणि तुझा जवळच मी दास आहे ना, तर तुला सोडता मी दुसऱ्या देवतेला कधीच काही खायला मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. माझं बोलणं कळतंय ना? लक्ष देऊ नाही का फक्त? काय म्हणले महाराज? तुझे दास्य करू
दास्यत्व तुझं केलंय आणि दास्यत्व तुला केल्याच्या नंतर तुला सोडता मी दुसऱ्या देवतेला कधीच काही खायला मागणार नाही. आणि का मागो खावया कशामुळं धीग झाले जिने माझे पंढरी राया कायगा विठोबा तुझा आता म्हणावे देवा अरे विठोबा अरे जगाचा चालक मालक आहेस भगवंत आहेस पण तुला नेमकं म्हणू तरी काय मी कायगा विठोबा तुझा आता म्हणावे कशामुळं शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. आता ऐका सामान्य मनुष्याच्या पाठीमागे जसं भय लागलेलं आहे तसं आमच्या सुद्धा पाठीमागे का बरं असं भय संसाराचा थाप निरंतर आम्हाशी आणि मरण भले परी काय अवकळ आईशी. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुझ्या शरणागत शरण जाऊ आणि कासी आणि तुका म्हणे लाज कवना हे का निनसे. ऐक देवा दास्यत्व तुझं केल्याच्या नंतर तुला सोडता मी दुसऱ्या देवतेला जर शरण गेलो तर याची लाज कोणाला वाटावी हे नेमकं तुला कळत नाही का. याला म्हणायचं दास्यत्व. असं कोणाचं दास्यत्व होतं महाराज सांगा. तुकोबारायांचं बरोबर. असं दास्यत्व जर कोणी केलं असेल तर हे मात्र तुकोबारायांनी दास्यत्व केलं. साधू संतांचं दास्यत्व हे वेगळंच होतं महाराज. याच्यामुळेच अभंग आज याच्याकरता घेतलाय आपुला तो एक देव करून घ्यावा. बाकीच्या देवाकडे जायचीच गरज नाही. जगाच्या पाठीवर देव अनेक आहेत भगवंत अनेक आहेत तीर्थक्षेत्र अनेक आहेत पण तरी सुद्धा देव आपलासा करून घ्यायला सांगितलं एकच. का हो महाराज देव आपलासा करून घ्यायचा एकच पण कोणता देव आपलासा करून घ्यायचा. महाराजांनी जायलाच कुठं सांगितलं. महाराज सांगतात पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. जायचं जर असेल तर कुठं जावं तर फक्त पंढरपूरला जावं. आता ऐका महाराज पंढरपूरलाच का जायला सांगितलं तर महाराजांनी अजून थोडंसं पुढे जाऊन सांगितलं आयशी चंद्रभागा आयशे भीमा तीर आणि आयशा विठेवर देव कोठे. विठेवरचा देव भीमा तीर आणि चंद्रभागा की बघायला कुठं भेटत असेल ना तर ते फक्त पंढरपूरला आहे. पंढरपूरचं जेवढं महत्व आहे ना महाराज त्याचे इतकं महत्व हे दुसरीकडे कुठंच नाही महाराज. सांगू का पंढरपूरचं महत्व काय ते सांगू ना. फक्त नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तरच कीर्तन कळ नाही तर डोक्याच्या वरून नाही ह्या मंडपाच्या वरून जाईल. फक्त लक्ष देऊन ऐकायचं बरं का. पंढरपूरचं महत्व काय हे तुम्हाला मी सांगतो थोडक्यात सांगतो जास्त वेळ काही घेणार नाही परत विषयावर येणार आहे. विषय मुद्दाच हाच चाललाय ऐका. महाराज पंढरपूरचं एवढं महत्व आहे. पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी जर बघितले तर 4 महिन्याचा चातुर्मास असतो. 4 महिने प्रत्येक गावामध्ये 4 महिने चातुर्मास करायचा. हा 4 महिन्यात ह्या गावामध्ये चातुर्मास केला तर पुढचे 4 महिने परत दुसऱ्या गावामध्ये चातुर्मास. दुसरे 4 महिने दुसऱ्या गावात तर तिसरे 4 महिने परत तिसऱ्या गावामध्ये. असे निष्ठावंत जे वारकरी असतात त्यांचा प्रत्येक गावामध्ये 4 महिने ठरलेला चातुर्मास असतो. त्यामध्ये एक निष्ठावंत वारकरी चातुर्मास करण्यासाठी एका राजाच्या गावामध्ये आले आणि राजाच्या गावामध्ये आल्याच्या नंतर राज दरबारामध्ये ते वारकरी उभा राहिले. राजा विचारू लागला काय पाहिजे. वारकऱ्यानं सांगितलं मला काहीच पाहिजे नाही तुमच्या गावामध्ये मला चातुर्मास करायचा आहे. 1 टाइमाचं जेवण आणि झोपायला 4 पत्र्याची खोली देताल का. राजा म्हणला दिलं. राजा होता महाराज तो देऊन टाकलं म्हणला. पण वारकरी काय म्हणला माहितीये का. राजा काय म्हणला माहितीये का. राजा म्हणला चातुर्मास तू आमच्या गावामध्ये करणार आहेस पण तू नेमकं काय करशील चातुर्मास करत असताना. तो म्हणला मी काकडा करत. आणि राजा जो होता हा निष्ठावंत देवीचा भक्त होता. राजा वाटलं काकडा देवीचाच करतो का काय काय माहिती राजा बरोबर का नाही. वारकरी पहाट उठला आणि वारकरी पहाट उठल्याच्या नंतर मस्त सुरू केला त्यानं काकडा. उठा साधू संत साधा आपुले हित गेला गेला हानर देह मग कैसा भगवंत. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. असं मस्त त्यानं काकडा सुरू केला. राजाला जाग आली आणि राजा म्हणला हे काय लावलंय. वारकरी म्हणला काकडा. आता राजाला देवीचा काकडा पाहिजे होता. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन आणि आंबाचं माझ्या लय लय भारी नटन असं बचावलं एखाद्या देवीच्या अंगात यायचं बसलेल्या लक्षात ऐका. राजाला असा काकडा पाहिजे होता. वारकऱ्यानं काकडा सुरू केला. राजा म्हणला असा काकडा नकोय देवीचा काकडा पाहिजे. वारकरी म्हणला काकडा असाच असतो. मग राजा म्हणला मनातली मनात. वारकरी म्हणला मनातली मनात जर म्हणलं ना तर त्या भगवंताला लवकर ऐकू जाते. मनातली मनात नाही म्हणला याला म्हणायचं निष्ठावंत वारकरी. शेवट राजा कदरून गेला. 1 महिना गेला 2 महिने गेले 3 महिने गेले कसे तरी 4 महिने गेले. 4 महिने गेले आणि 4 महिन्याच्या नंतर परत वारकरी राज दरबारामध्ये उभा राहिला आणि प्रधानाला विचारू लागला जाऊ का. प्रधान म्हणला जा. वारकरी म्हणला मी जाईल पण जाण्या अगोदर मला अगोदर राजाला भेटायचंय. जे आतापर्यंत 4 महिन्याचे अन्न खाऊ घातलं त्या अन्नामधून मला उतराय व्हायचंय. राजाला सांगितलं की चाललो राजा साहेब.
4 महिन्याचं अन्न तुम्ही खाऊ घातलं, त्या अन्नामधून मी उतराय झालो, भगवंत तुमचं कल्याण करो. राजा म्हणला 4 महिने प्रत्येक गावामध्ये चातुर्मास करत हिंडता, तुमचं देव भलं करीन आणि आमचं कधी भलं करत. त्याला जरा रागच आला महाराज. वारकरी होता, रागाच्या भरात काय मला माहितीये का, काय सांगतो म्हणला राज दरबाराचं, काय सांगतो एवढी श्रीमंती. पंढरपूरला येऊन बघ, अख्खं पंढरपूर हिऱ्या माणिकाचं आहे. ज्या देवीची तू भक्ती करतो ना, ज्या देवीवरती तुझी निष्ठा आहे ना, तीच देवी पहाट उठल्यापासून अख्खं पंढरपूर झाडून घेते महाराज. राजा होता महाराज, राजाला सुद्धा राग आला. कुठे म्हणला दाखव, चल म्हणला. वारकरीन राजा पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरला निघाल्याच्या नंतर राजा प्रश्न विचारू लागला, किती दूर राहिले पंढरपूर. वारकरी म्हणला थोडं राहिले. 3 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर आलं. 3 किलोमीटर. आणि ज्यावेळेस 3 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर आलं, त्यावेळेस राजाचे डोळे दिपत होते. पंढरपूर हिऱ्या माणिकाचे. एक गोष्ट खरी झाली. राजा म्हणला, अरे इतकं चमकत आहे का. वारकरी म्हणला, गावात चल आंधळा होशील, इतकं चमकत आहे म्हणला. एक गोष्ट खरी झाली. कोणची. अख्खं पंढरपूर आहे हे हिऱ्या माणिकाचं आहे. दुसरी गोष्ट कोणची म्हणला, माझी देवी झाडून घेते, ही दाखव. वारकरी म्हणला, त्याच्याकरता आंघोळ करावं लागते चंद्रभागेमध्ये. राजा म्हणला, मी चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो का. राजा होतो महाराज तो. राजाची आंघोळ म्हणजे उठून आंघोळ, बसून आंघोळ, झोपून आंघोळ, गरम पाण्यात आंघोळ, गार पाण्यात आंघोळ, ठाक होता महाराज त्याचा. ते म्हणला, मी इथं आंघोळ करतो का. करत नाही म्हणला. वारकऱ्यांना दिला ढकलून. एक आंघोळ चंद्रभागेची झाली बरं का. हा पहिला मुद्दा ध्यानात ठेवा. राजाची चंद्रभागेची एक आंघोळ झाली. दर्शनाला निघाले. दर्शनाला निघाल्याच्या नंतर देवळाच्या बाहेर एक जण झाडून घेत होते. राजाने बघितलं आणि राजाच्या मनात विचार आला. राजा वारकऱ्याला म्हणला, काल माझ्या सुद्धा देवीला पूजेमध्ये असा शालू नेशील. वारकरी म्हणला, नीट बघून ये. राजानं नीट बघितलं आणि राजानं बघितल्याच्या नंतर देवीच निघली. राजानं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर राजा विचारू लागला, देवी तुम्ही इथं कशा. देवी म्हणले, पहाटे 3लाच उठावं लागतं. 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथं पंढरपूर झाडून घ्यावं लागतं. मग 5 वाजता तुझ्याकडे आल्याच्या नंतर तू निवेद वगैरे देतोस. 2 गोष्टी खऱ्या झाल्या बघा. एक अख्खं पंढरपूर हिऱ्या माणिकाचं आहे आणि दुसरं म्हणजे देवी पंढरपूरमध्ये झाडून देते. रात्रीची वेळ झाली. 2 जण वारकरी आणि राजा वाळवंटामध्ये झोपले. वाळवंटामध्ये झोपल्याच्या नंतर ब्राह्मणाचा मुलगा कुणीतरी मारला. ब्राह्मणाचा मुलगा कुणीतरी मारला. राजा होता, राजाच्या कमराला तलवार होती. प्रत्येकानं सगळा आळ कोणावर घेतला तर राजावरती घेतला. का तर ब्राह्मणाचा मुलगा राजाने मारला, ब्राह्मणाचा मुलगा राजाने मारला. पहिल्या काळात काय होतं माहितीये का, सुळावर जायचं. बरोबर का नाही, फाशी बंधायचं. द्या म्हणले राजाला सुळावरती. राजाला सुळावरती चढवण्यात आलं आणि राजाला शेवटची इच्छा विचारली, हो काय खावं वाटायलो. राजा म्हणला, गौऱ्या खावं वाटायला. मरणाऱ्या माणसाला कुठं काही खावं वाटत असते का. राजा म्हणला, मला काहीच खायचं नाही. ज्या वारकऱ्यानं पंढरपूर चांगलंय म्हणून आणलं का, ते वारकरी आधी माझ्या समोर आणा, मला आधी त्याचा गळा दाबायचा म्हणला. काय धडे म्हणला पंढरपूर तुमचं. ब्राह्मणाचा मुलगा मारला नाही तरी पण रात्रीपासून हे माझ्या डोक्यावरती खटलं भरले म्हणला. वारकरी समोर आला आणि वारकऱ्याला विचारलं. राजाने वारकऱ्याला विचारलं, अरे कसलं पंढरपूर आहे. ब्राह्मणाचा मुलगा मी मारलाच नाही तरी सुद्धा माझ्या डोक्यावरती हे खटलं बसले. वारकऱ्यानं प्रामाणिकपणानं विचारलं, ब्राह्मणाचा मुलगा मारला असताना हे खरं सांग. राजा म्हणला, नाही मारला. वारकरी मला एक काम कर, देवीची आतापर्यंत उपासना किती केल्या, देवीची किती पूजा केली, देवीची किती भक्ती केली, हे सगळं पुण्य देऊन टाक म्हणला. मुलगा उठन. राजानं संकल्प सोडला, सगळं पुण्य देऊन टाकलं पण मुलगा काही उठला नाही. वारकरी म्हणला, का रे चंद्रभागेच्या किती आंघोळ्या केलास. राजा म्हणला, 1. वारकरी म्हणला, चंद्रभागेची 1 आंघोळ केली ना तर त्या 1 आंघोळीचं पुण्य देऊन टाक. राजानं संकल्प सोडला आणि चंद्रभागेच्या 1 आंघोळीचं पुण्य देऊन टाकलं. खांडोळे झालेला मुलगा जसा झोपेतून उठावा तसा उठला. ही ताकद फक्त पंढरपूरचे. त्याच्यामुळे महाराज सांगतात, जीवनामध्ये आलात ना तर जायचं जर कुठं असेल तर पंढरपूरला जा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा आणि दिनाचा सोयरा पांडुरंग. भगवंत आपलासा जर करून घ्यायचा असेल तर हा जगाचा चालक मालक भगवंत पंढरीचा पांडुरंग आपलासा करून घ्या. काही जण म्हणले, महाराज देव जर आम्ही आपलासा नाहीच करून घेतला तर नेमकं होईल काय ते.
संतांच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपुला तू एक देव करून घ्यावा, नाही जर करून घेतला तर तेने विना जीवा सुख नव्हे. जीवनामध्ये प्रत्येकाला आशा जर कशाची असेल ना तर सुखाची आशा असते महाराज. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय जर करत असेल तर सुख सुख करत राहतो. मनुष्याच्या जीवनामध्ये सारखे